डोंगर दिसतोय का, ह्या डोंगराच्या वरती 3 गाव आहेत. त्यामध्ये जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस, जगातील सर्वात उंच गाव आणि जगातील सर्वात उंच बुद्धाजींचा स्टॅच्यू, हे 3 ठिकाण आहेत. हे तिन्ही ठिकाणं तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. आपली महाराष्ट्रातील पॅशन प्रो गाडी चालली आहे जगातील सर्वात उंच गावाकडे मित्रांनो माझ्यासमोर ही बुद्ध मूर्ती पाहताय का, ही जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती. फार सुंदर लोकेशन आहे. ओके देवभूमी का म्हणतात याला हे समजलं, साक्षात स्वर्गात आलं सगळं वाटतंय. ओके मित्रांनो, तर इथं वर्ल्ड हायेस्ट कॅफे म्हणून एक हॉटेल होतं, हॉटेल पण बंद आहे सध्या. मित्रांनो जगातील सर्वात उंच रेस्टॉरंटमध्ये कॉफी पितोय, 90 रुपयाला कॉफी आहे. तर मित्रांनो मी आहे आता, मित्रांनो मी आज पोचलेलो आहे जगातील सर्वात उंच मानवी वस्ती असणारं गाव, म्हणजे मी पोचलेलो आहे कॉमिक गावामध्ये. मित्रांनो मी आहे आता हिमाचल प्रदेशमधील स्प्लिटी व्हॅलीमध्ये. इथेच नाही जगातील सर्वात उंच मॉनेस्ट्री ती पाहू शकताय, 500 वर्ष जुनी कॉमिक मॉनेस्ट्री. मित्रांनो मी भारतातील आज अशा गावामध्ये आलोय ना, तिथं फक्त एकच झाड आहे, अख्ख्या गावामध्ये फक्त एकच झाड आहे. तर मित्रांनो मी आहे आता हिमाचल प्रदेशमधील स्प्लिटी व्हॅलीमध्ये आणि त्यातील मी हिक्किम या गावामध्ये. मित्रांनो तर अख्खं गाव पाहिलं नाही, तर अख्खे डोंगर बिंगर पाहिले ना, तर इथं एक बी झाड नाहीये मित्रांनो, आणि फक्त तिथं एकच झाड आहे, अख्ख्या गावात एकच झाड. महाराष्ट्रातल्या माणसाची भेटून इतक्या उंचावर भेट झाली, खूप आनंद वाटला. आणि एवढ्या उंचावर महाराष्ट्रातलाच माणूस जाऊ शकतो. ऑल द बेस्ट. मित्रांनो मी आज पोहोचलोय जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस हिक्किम येथे. मित्रांनो 14,567 फुटावर हे पोस्ट ऑफिस आहे. मित्रांनो पाहू शकता किती मोठी पेटी आहे पोस्ट. मित्रांनो तर फायनली पत्र लिहून झालेलं आहे. मित्रांनो एक फुल लिहिलेलं आहे. मित्रांनो थोडक्यात तुम्हाला दाखवतो, सुरुवात सांगतो, बाकीचं घरी पत्र पोचल्यानंतर ना सांगतो. प्रिय आई आबा, मी आता आहे हिमाचल प्रदेशमध्ये, आणि आज मी पोचलो आहे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस हिक्किम स्प्लिटी व्हॅली हिमाचल प्रदेशमध्ये. माझ्या आप महाराष्ट्र आ रहे हो? हाँ पैसन से भाई चॅनल के नाम ले लो भाई का. मित्रांनो इतका घाण इन्सिडेंट झाला ना आता. मी आता बॅग बांधत होतो आणि ताकद लावली, गाडी ढाळाला लागली ना या दरीकडेच पळायला व्हायला. मित्रांनो मी आज अशा रोडवर प्रवास करत आहे, एक तरफ है मौत और दूसरी तरफ है जिंदगी. तर मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो मी आहे आता काजामध्ये, आणि काजामध्ये आपण इथं टेंट लावून कालचा मुक्काम केला होता, पाहू शकताय डेकिड होमस्टे म्हणून आहे. मित्रांनो तर आजचा प्रवास आपला एकदम जबरदस्त राहणार आहे. ही वरती दिसतात का डोंगर, ह्या डोंगराच्या वरती अजून 2 डोंगर आहेत, ते डोंगर चढून जायचे आपल्याला. 3 गाव आहेत वरती, ती गावं पाहण्यासाठी. तर एकदम खतरनाक प्रवास राहणार आहे आजचा. तर चला, ऊन लई लागायला लागला, आता टेंटमधनं बाहेर निघतो, व्हिडिओ एडिट करायचा राहिला लई. मला कटाळा यायला लागला माहिती का, मेमरी लई कमी राहिली ह्याच्यात आपल्या, म्हणजे मेमरीच नाही आहे, काहीतरी डिलीट केल्याशिवाय काही रेकॉर्ड करता येत नाही. त्यामुळं तर बघूया आता काय होतंय काय नाही. चला आज तुम्हाला एकदम भारी व्ह्यू दाखवणार आहे, चलो. मित्रांनो फायनली निघतोय प्रवासाला. लय खतरनाक ऊन आलंय आता, पाहू शकताय लय ऊन आहे. एवढ्या मी स्प्लिटी व्हॅलीत आल्यावर सगळ्यात कडकडीत ऊन पाहिलंय आज. हे आपलं ही पागाळते मॅट आहे ती ह्या असल्या उन्हामध्ये. चला जाऊया, काहीतरी जुगाड करूया, त्याला बी आज पेपराच्या आत घालूया. ओके चलो. मित्रांनो तर फायनली निघतोय. 9:30 वाजलेत आता. 9:30 वाजता इथनं निघतोय वयच्या दिशेने. तर आज तर व्हिडिओ टाकायचं काहीच झालं नाही. अचानक आत्ता काय झालं, SD कार्ड इरर, म्हणजे मेमरी कार्ड करप्ट झालं असं आलं. घाबरलो मी, म्हणलं याला इतक्या दिवसाचा डाटा मेमरी कार्ड करप्ट झालं. त्यामुळं आता निघालोय पुढच्या प्रवासाला वरती त्या डोंगराकडं. चला त्या डोंगराच्या वरती जायचं आहे, तुम्हाला दाखवतोच कसा होतोय प्रवास. मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं. संध्याकाळी इथंच मुक्कामाला यायचं. मॅक्स टू मॅक्स 2 तासात माझं व्हायचं फिरून होईल. तिथं पाहू शकताय खाली पार नदीच्या साईडला यायला लागतंय. मस्त होमस्टे झालं. ही पण त्यांचंच आहे होमस्टे, पाहू शकताय. अशा प्रकारे चांगली माणसं आहेत तशी. रात्रीचं बी जेवण काल आल्यावर चहा, आता सकाळ चहा, आणि
आज तर त्यांची मम्मी यायची, मम्मी चांगली वाटते मला, त्यामुळं काही विषय नाही. चलो जाऊया आपण वरती. आता दुसऱ्या रोडने आलो काय मी. तर चला मित्रांनो, तर काजा छोटं शहर आहे, तसं लई मोठं नाही पण आहे. अरे सर ऊपर कैसे जाए? मित्रांनो रोड चुकलो आपण, आपल्याला मागाशी इथनं सहळ सहळ जायचं होतं. चला आज काय केलंय, पाठीमागच्या तिचा सेटिंग चेंज केली सामानाची, तर लय जागा घेतली का वाटते त्यांनी. मित्रांनो तर त्या चौकात आलोय, इथनं सरळ समोर जातं इकडं आपलं की मॉनिस्ट्रीकडं किंवा ह्याच्याकडं आपलं चंद्रतालकडं, आणि इकडं आपण आलोय. आपण चाललोय आता वळती 3 गाव आहे. हा डोंगर आहे, हा डोंगराच्या वळती गेल्यावर दाखवणार, त्याच्या पलीकडे बी एक मोठा डोंगर आहे. ते डोंगर चढून आपल्याला टॉपला जायचंय. बाग मस्त 3 ठिकाण आहेत, तिन्हीच्या तिन्ही तुम्हाला दाखवतो. जायचा रोड लय खतरनाक आहे तिकडं. पण मित्रांनो असं दिसतंय का, असं 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 वरती 2 बस दिसतात बघा. अशा प्रकारे आपल्याला तिकडं जायचंय, फिरत 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 तिथं टॉपला. तिथं एक डोंगर संपतोय, मग तिथनं पुढं दुसरा डोंगर चढायला चालू होतोय. दिसतंय का नाही काय माहिती, तर समोर बस आहे तो वरती. मित्रांनो पूर्ण स्ट्रेट चढ आहे. या साईडला ही पण नाही आहे काय आपलं ज्याला काय म्हणतात रेलिंग वगैरे, आणि लय खोलदरी. आता शिकतो निम्म्यात पण नाही आलो, तर इतकी खोलदरी वाटते. जबरदस्त रोड आहे. मेन म्हणजे रोड क्वालिटी आहे, खड्डे नाही काय नाही काय नाही, एकदम टकाटक रोड बनलेला आहे. चलो मित्रांनो, तर इथं बोर्ड लागला आहे म्हणून कळतंय युटर्न आहे, नाही तर कळायचं पण नाही. जाग्या युटर्न आहे. आता गाडीने बा स्ट्रगल कर, गाडी नाही वे डांबरी रोड असला ना अजिबात स्ट्रगल नाही कर. तिथं जर खड्डे खड्डे असते तर स्ट्रगल केली असती, बाकी काय नाही. अशा प्रकारे आहे. टोटल 30 ते 32 किलोमीटरचा राऊंड आहे अख्खा काजा टू काजा. मित्रांनो तर इथं एक नाही वे जंक्शन लागतंय, इकडून आपण माघारी येणार हिक्कीमकडून. तुम्ही इकडून पण जाऊ शकता, असं फिरून असं पण माघारी येऊ शकता. तर तिकडून लय ऑफ रोड आहे. चढताना गाडीचा जीव निघाला आपलं, उतरताना काही ऑफ रोड असला तरी गाडीला काही प्रॉब्लेम नाही. ते बर्फाचा डोंगर दिसतोय का, तिकडं जायचंय आपल्याला. ओ हो हो, दगडी बघा कशी खाली आल्यात. बहुत अचानक एकदम अचानक मोड आला मित्रांनो. मी एकदम फॉर्म मध्ये सरळ सरळ रोड चाललाय म्हणून चाललो होतो. आता बघा ते डोंगर, पलीकडचा डोंगर बघा किती उंच आहे, आणि ह्यो किती उंच आहे. डायरेक्ट टॉपला चाललोय आपण सगळ्याच्या. मित्रांनो आपली महाराष्ट्रातील पॅशन प्रो गाडी चालली आहे जगातील सर्वात उंच गावाकडे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता स्प्लिटी व्हॅलीमध्ये, आणि स्प्लिटी व्हॅलीमध्ये आपण निघालो आहे. जे 15,000 फुटाव गाव आहे ना तिकडं, आणि इतके खतरनाक रोड आहे मित्रांनो. लय चढ आलो बघा. पहिले गेल्यावर गाडी कशी कुठली, दुसरे गेल्यावर चालतच नाही. ये खतरनाक असे डोंगर चढत आलेलो आहे मित्रांनो. बघा कसली खिंड दिसते ती. हा 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 हा, पहिला गेअर गाडी. ओके 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 ओके. अजून असं असं फिरायची आईच्या गावात पडायची, तिथं जायचं आपल्याला. म्हणजे तिथं वळण दिसतंय, तिथनं अजून लय वळती जायचं आपल्याला. डोंगराच्या टॉपला चालू होईल, पाहू शकताय डोंगर आता इथं सपाट व्हायला लागली. तिथनं दुसरा डोंगर चालू होईल अजून उंच.
चला तिथे गेला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता किती खोल दरी आहे. हे पाहिला टरकती खाली माझी. पाहू शकता किती ते खोल दरी. हो खालनं पाणी चाललंय नोगरा व्हायलेला मिळायला. तर मित्रांनो आपण जो चिंचम ब्रिज होता ना ते जे डबलच असेल. चिंचम ब्रिजला ह्याच्यावरून कमी उंची होती नदीची. ती बघा दगडापासून कशी काही डोंगर नाही दगडापासून बनले ते एकदम रॉक सॉलिड आणि काही मातीपासून बनलेले. असला दगड काय कार्यक्रमच करायचा एखादा. कसला अनसेफ अडकलाय. मित्रांनो तर डोंगराच्या टॉपला आलोय. पाहू शकता डोंगराच्या टॉपला पण असे सपाटे डोंगर आहेत. म्हणजे आपण खाली किती खाली होतो त्या डोंगराच्या टॉपला आलोय. तर टॉपला आले असे छोटी छोटी डोंगरं दिसायला लागलेत. आता ॲक्च्युअलमध्ये किती मोठं पहाड चढून आलोय आपण. आता इथं आपल्याला 6-7 किलोमीटर जाऊन ते गाव लागणार आहे लांगजा. लांगजा फेमस कशासाठी आहे माहिती आहे का? स्टार गेजिंग. म्हणजे इथं वातावरण मध्ये प्रदूषण कमी आहे त्यामुळं नव्हे संध्याकाळचे तारे एक नंबर दिसते तिथं. मित्रांनो तर फायनली आपल्याला गाव दिसलेले ते लांगजा. ते गाव आहे. त्या गावात जायचे. वरती आल्यावर एकदम सपाट रोड लागलेत. परत आपल्याला तो डोंगर चढून तिकडं जायचंय. हे अगोदर दाखवतो मग तुम्हाला सगळं दाखवतो डिटेलमध्ये. आपल्याला असं पुढे येऊन तिथं यायचंय. इथं आल्यावर थंडी वाजायला लागली. खाली नव्हती थंडी वाजत. खाली लय गरम होत होतं आणि इथं आल्यावर एकदम थंडी वाजायला लागली. तर आपण आता लांगजा ह्या गावात पोचलो. हे पाहू शकता हे लांगजा गाव आहे. तिथं ते जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती तिथं पण जाणार आहे आपण. तर इथनं कॉमिक 10 किलोमीटर आहे. इथनं पाहू शकता ही कॉमिक इथं बोर्ड लागलाय 10 किलोमीटर. तर इथं लाईट नाही आहे काही नाही आहे. इथं पाहू शकताय आली लाईट बी आली तशी. पण सोलर पॅनल आहे प्रत्येकाच्या घरावर प्रत्येकाचे सेपरेट असे सोलर पॅनल आहेत. आणि पाणी तापवायला पण सोलरचंच आहे. बर्फाच्या दिवसात पण इथं माणसं राहतात. मित्रांनो तर हे आहे लांगजा गाव. तुम्ही पाहू शकता एवढी सगळी घरं आहेत. आणि हे गाव 14,000 फुटावर आहे. पाहू शकता ही आहे बुद्ध मूर्ती इथली. तुम्हाला दाखवतो जाऊन. ही जगातील सर्वात उंचीवर असणारी बुद्ध मूर्ती. आणि मित्रांनो ह्या गावाचं विशिष्ट म्हणजे हे गाव नव्हे बर्फाच्या दिवसात पण इथं लोक राहतात. अशा प्रकारचं आहे. पूर्ण बर्फ पडतो इथं. तुम्हाला ह्याच्यावरती फोटो वगैरे पण दाखवले मी. मित्रांनो इतक्या वरती आलोय ना की गाडीला ऑक्सिजनची कमी पडती. गाडी अशी बुडबुड 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 करत चालली. एवढे चढ बी नाहीत तसे पण हाईट लय. चलो आज किरकोळ गाडीचं काम बी करून घेतो. चेनला ऑइल करणं, एअर फिल्टर साफ करून घेतो, ब्रेक टाईट करून घेतो आणि बंजी कॉर्ड घेतो, बॅग घेतो. हे सगळं करायचं आहे आज. भरपूर काम आहे माझ्या पाठीमागं आज. आपण ही गाडी मित्रांनो तर इथं कॉमिक्सकडं रोड जातो आणि आपण चाललोय लांगजा गावामध्ये. लांगजा गावामध्ये जाणाऱ्या रोडची जरा हालत खराब झाली. मेन म्हणजे काय पावसाने माती आली असं त्याच्यावर. बरी त्यापेक्षा जी आपण मनालीहून लोसरपर्यंत आलो होतो त्याच्यापर्यंत त्याच्यापेक्षा तर बरी. मित्रांनो तर फायनली लांगजा या गावामध्ये पोचलेलो आहे आपण. 14,000 फूट उंचीवर असणारं हे गाव आहे लांगजा. चलो छोटं गाव आहे 10-15 घरांचं. म्हणजे तशी 10-15 घरांचं म्हणलं ते मोठं झालंय. हे सगळ्या इथं बिल्डिंग असतात. अरे हे कुत्रे बघा डॉगेश बाई कशी. मित्रांनो तर फायनली लांगजाला पोचलेलं आहे. हे पाहू शकता आहे लांगजा गाव. आणि इथं घराचं काम बघा कसं होतंय. लाकडाच्या साह्याने होतंय.
मित्रांनो तर गाडी इथं पार्किंगला लावली आणि आपण निघालोय आता 14,400 फूट उंचीवर असणारा 4:30 बजे तक हमने की पहुंचना है, याद रखना है। 14,400 फुटावर असणारे जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती पाहिला निघालोय आपण। अशा प्रकारचे रोड आहे जायला। तुम्हाला इथलं घर कसं बनतंय ती पण दाखवतोय माघारी आलं। हे प्लाय ते लाकडं का टाकतात खाली विचारू आपण त्यांना। त्याच्या अगोदर तुम्हाला बुद्धा मूर्ती दाखवतो। गावाकडं तोंड करून नाही आहे, फॅलीकडं तोंड करून आहे डोंगरांकडं। आता इतके उंच हां नहीं आंटी थैंक यू देख लियो पसंद होगा तो ले जाओ। ओके की आता वापिस हा लयच काळा दिसतोय इकडून ऊन आहे। आता ते ही तर मूर्ती तर काही यायची पुष्ट अशा पद्धतीने आहे। मित्रांनो तिकडं पण एक छोटंसं गाव आहे आणि असा छोटासा रोड बनवलाय जाण्यासाठी। चला तिथे गेल्यावर दाखवतो। आता लय लांब नाही राहिलं। इथं छोटंसं गाव आहे, जास्त नाही आहे। इथं पाहू शकताय ही दुर्बीण ठेवलेली। तुम्हाला म्हटलं ना स्टार गेजिंग होती इथनं, म्हणजे इथं इतकं आकाश क्लिअर आहे ना, रात्रीचं तारे इतके मस्त दिसतात। ज्याला आवड आहे ना म्हणजे डॉक्युमेंटरी बनवणं काय करणं ते इथं येऊन करतात। मित्रांनो तर फायनली आलोय इथं पुतळ्यापाशी पाहू शकताय हा जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती पाहू शकताय। याचं मेंटेनन्स चालू आहे। काय ते खराब झालं असेल पावसाळ्यात बर्फात तर मेंटेनन्ससाठी काम चालू आहे। आपण लास्ट इयर पण आलो होतो पण आज सूर्यप्रकाश उलट्या दिशेने आहे। आता बघा आता तुम्हाला दिसेल एकदम मस्त बढिया वाला व्ह्यू। ही पाहू शकताय 14,400 फुटावरती असणारे बुद्ध मूर्ती स्प्लिटी व्हॅलीमधील लांगजा या गावामध्ये दिसतंय। मैं महाराष्ट्र से पुणे से हर हर महादेव। मित्रांनो आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यामध्ये मी आहे आता स्प्लिटी व्हॅलीमध्ये आणि आज आपला दिवस आहे 101वा। तर 101व्या दिवशी आपण आलेलो आहे लांगजा या गावामध्ये। जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती म्हणजे ही पाहू शकता ही 14,400 फुटा उंचीवर जगातील सर्वात उंच ही बुद्ध मूर्ती। आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर ना आपल्याला आपल्या महाराष्ट्रातील ही गँग भेटलेली आहे। तर ह्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं। सर कुठले तुम्ही? ओके तर ह्या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं। आपली माणसं इतक्या उंच डोंगरात इकडं पाहू शकता हे सगळे डोंगर खाली आम्ही सगळे टॉपला आलेलो आहे। तर काय म्हणताल तुम्ही, कसं वाटतं इथे येऊन तुम्हाला? फार सुंदर लोकेशन आहे। ओके देवभूमी का म्हणतात याला हे समजलं, साक्षात स्वर्गात आलं वाटतंय। ओके ओके छान। आणि आम्ही नेहमी तुमचे ब्लॉग बघत असतो, आज तुमची इथं भेट झाली, आम्हाला खूप छान वाटलं। ओके इथले प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे आहेत। प्रत्येक ठिकाणी बघितल्यावरती असं वाटतं की प्रत्येक ठिकाणाचा फोटो घ्यावा, इतकी सुंदर डेस्टिनेशन आहे। किती फोटो काढणार असं हां वाटतं। हां तर मित्रांनो तुम्ही बोलला काय? ओके I am very proud of my India. ओके ओके तुम्ही बोलला? फक्त एकच सांगेन, मनी सेव्ह करा आणि कम टू स्पीती. ओके मित्रांनो बरोबर सांगितलंय। फिरायला जास्त पैसे लागत नाही, तुम्ही वर्षभरात थोडे थोडे सेव्ह केले नाही तर 1 महिना तुम्ही आरामात फिरू शकताय असं आहे। तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा। पाहून घ्या जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती सुंदर। मित्रांनो हे ठिकाण पाहताय का, हे आत्ता एवढं सुंदर दिसतंय पाहू शकताय। आजूबाजूला सगळे डोंगर वगैरे आहेत। हे ठिकाण बर्फाच्या दिवसात अतिशय सुंदर बनते। ह्या ठिकाणी नव्हे बर्फाच्या दिवसामध्ये इथं पूर्ण अशी बर्फाची चादर झालेली असते। तुम्हाला एखादा फोटो दाखवल मी, एकदम मस्त असं ठिकाण आहे। मित्रांनो तुम्हाला देखील कधी स्प्लिटी व्हॅलीला आला तर ह्या ठिकाणी नक्की या। मित्रांनो मी भारतातील आज अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी नव्हे भारतातील सगळ्यात स्वच्छ आकाश आहे मित्रांनो। आणि इथे नव्हे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण नाही आहे मित्रांनो। त्यामुळे इथे नव्हे संध्याकाळचे स्टार गेजिंग म्हणजे जे रात्रीचे चांदणे असतात ना ते पाहण्यासाठी खूप लोक येतात। तर मित्रांनो मी आहे आत्ता भारतामधील स्प्लिटी व्हॅलीमध्ये आणि तेथील आलो आहे लांगजा या शहरामध्ये मित्रांनो। लांगजा या गावामध्ये आलेलो आहे मित्रांनो। आणि हे गाव नव्हे 14,400 फुटा उंचीवर आहे मित्रांनो। आणि इथे एक बुद्ध मूर्ती ही भारतातील
जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्ती तुम्ही पाहू शकताय. तर मित्रांनो इथं ही बुद्ध मूर्ती तर आहे सुंदर, पण त्याच्या व्यतिरिक्त इथं नव्हे स्टार गेजिंग म्हणून ज्यांना आवड आहे आकाश पाहायची, ते सगळ्यात स्वच्छ आकाश नव्हे इथं आहे मित्रांनो. तुम्ही जर इथं संध्याकाळी 12 नंतर असं आकाशात पाहिलं ना, तुम्हाला इथं फोटो दाखवतो, नाही तर छोटीशी क्लिप दाखवतो. इतकं सुंदर आकाशामध्ये हे दिसतात ना तारे मित्रांनो, तर तुम्ही ते पाहिलं ना आश्चर्यचकित होताल मित्रांनो. खास जे प्रोफेशनल फोटोग्राफर असतात, डॉक्युमेंटरी बनवतात, ते नव्हे इथं 3-3, 4-4 दिवस नव्हे ते तारे पाहण्यासाठी थांबतात. अशा ठिकाणी इतक्या सुंदर ठिकाणी आलो आहे मित्रांनो. पाहू शकताय 10 ते 12चे हे लांगजा म्हणून गाव आहे. तर आपण आता इथनं निघतोय पुढच्या प्रवासाकडे कॉमिक. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. ओके. तर मित्रांनो ही अशा प्रकारची मशीन आहे, ह्याच्या साह्याने स्टार गेजिंग केलं जातं. पाहू शकताय तुम्ही. तर इथं ठराविक चार्ज येऊन आपण स्टार गेजिंग करू शकतो. तर चला जाऊया मित्रांनो. तर चला बुद्ध पुतळ्याला बाय बाय म्हणून आपण निघतोय आपल्या पुढच्या प्रवासाकडे. कॉमिक म्हणून इथनं 10 किलोमीटर जायचं आपल्याला. मित्रांनो इथे एका घराचं काम चाललंय. तर नक्की कशा प्रकारे घराचं काम होतंय ते तुम्हाला दाखवतो मी. अशा प्रकारचं घराचं काम चाललंय. तर खाली बीम बांधलेले आहेत, कॉलमवर बांधकाम केलेले, आणि नंतर ना ही लकड़ी टाकली. भाई इसके लकड़ी के ऊपर क्या बिछाएंगे? प्लाई. और प्लाई के ऊपर कंक्रीट करेंगे क्या? मिट्टी. इसके ऊपर ये नहीं सलिया डाल के नहीं बनाएंगे? कंक्रीट नहीं होगा क्या? ये बर्फ का वजन झेल लेता है? बर्फ का वजन झेल लेता है? ओके. एक और उठाएंगे क्या ऊपर? ऊपर में कंक्रीट करेंगे क्या फिर? ओके ओके ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे पाहू शकताय खालच्या मजल्याला स्लॅब नाही भरत, डायरेक्ट प्लाई टाकून त्याच्यावर माती टाकतात आणि बनवतात. पानी लीकेज नहीं होता क्या फिर? नहीं नहीं. बाथरूम का वगैरह अलग बनेगा क्या? हाँ. अच्छा मित्रांनो, तर फायनली इथनं लांगजाला बाय बाय म्हणून आपण पुढे निघालोय. मित्रांनो तर पाहू शकताय कॉमिक 9 किलोमीटर राहिले. आता इथनं 9 किलोमीटर जायचं आपल्याला कॉमिक विलेजकडे. हे लांगजा विलेज होतं, कॉमिक, आणि तिसरं आहे हिक्कीम. असे 3 गाव आहेत वरती. जिथं जिथं पाणी क्रॉस करायला असं वाटतंय यांना, तिथं तिथं नाही कॉन्क्रीटचं बनवतात, बाकी सगळं डांबरीचा रोड आहे. कुठनं आलो होतो आपण? ते तो डोंगर, हे सगळे जे डोंगर दिसतात ना, हे रोडच्या पलीकडच्या साईडचे डोंगर आहेत. म्हणजे आपण आलो होतो ना त्या पलीकडं नदीच्या पलीकडे डोंगर होते, तिकडचे डोंगर आहे ते. मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. तर पाहू शकता अशा प्रकारचा घाटाचा रोड आहे पूर्ण. पण चढ नाही आहे तेवढं, प्लेन असल्यागतच आहे. इथनं कॉमिक गोंपा 6 किलोमीटर पुढं बघ भाऊ. मित्रांनो तर समोर दिसतंय ना ते आहे कॉमिक गाव, आणि ही खाली दिसतंय ना ही आहे हिक्कीम गाव. तर पहिलं कॉमिकमध्ये जायचं, मग हिक्कीम वयनं खाली उतरायचं. हिक्कीम वयनं खाली उतरायला कच्चा रोड आहे, त्या रोडनी उतरायचं. अशा प्रकारचं नियोजन आहे. तर मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस मी पोस्ट ऑफिस बंद झालं होतं. आता आपण पोस्ट ऑफिसपाशी जाऊन व्हिडिओ काढूया. ओके चला मित्रांनो. तर इथं काही व्ह्यू पॉईंट आहे का काय? असाच मस्त डोंगराचा व्ह्यू दिसतोय, त्यामुळे लोक थांबतात असं वाटतंय. चला माउंटेन व्ह्यू आहे इथं, त्यामुळे लोक थांबतात. काय काय लई ज्यांना
हे ऑक्सिजन घ्यायला कमी पडतं ना, ती सुन्न पडून राहिलेली असतात. चलो हां लय लांब जायचं अजून आपल्याला. ते गाव दिसतंय, हे आहे हिक्कीम गाव आणि आपण चाललोय आता कॉमिक विलेजला. तर इथनं ऑफ रोडिंग करत आपल्याला खाली जायचं असतं आणि काय 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 त्यात माहिती का, पहिलं हिक्कीमला जातात आणि मग परत ह्याला येतात कॉमिकला येतात, कारण तिकडून रोड लय टप आहे तिकडून तसं खाली जायला. 2 व्हीलरला नाही आहे पण 4 व्हीलरला टप आहे. ओके चलो, तर बरंच घाट आहे, 2 किलोमीटर तर राहिलं फक्त. मित्रांनो तर इथं वर्ल्ड हायेस्ट कॅफे म्हणून एक हॉटेल होतं, हॉटेल पण बंद आहे सध्या, इतके कमी टुरिस्ट आहे. चला मित्रांनो, तर इथं आपण खालच्या गावामध्ये पण जाऊ शकतोय, तर जाऊया आपण. ओके, इथं व्ह्यू पॉईंट वगैरे बनलेले आहेत चांगल्यापैकी. चला पहिली मॉनेस्ट्री पाहूया. ही आहे मॉनेस्ट्री. तर फायनली पोचलोय आता इथं कॉमिक मॉनेस्ट्रीपाशी. तुम्हाला कॉमिक विलेज पण दाखवतो आणि मॉनेस्ट्री पण दाखवतो. चला, लय कंटाळा आला मला, तो पाणी पिऊ द्या. मित्रांनो, तर स्प्लिटी व्हॅली ही पूर्ण नव्हे, तिब्बत ला खिटून आहे. तिब्बत हा पहिला देश होता, आता ते चायनामध्ये. तर त्यामुळे इथं नव्हे, सगळी तिब्बतीयन संस्कृतीचं आहे. इथं पाहिलं तर ड्रेस वगैरे असंच आहे. इथं एक नवीन स्ट्रक्चर काय ते चालू झालं आहे करायचं. अशा प्रकारे आपण आलेलो आहे मॉनेस्ट्रीमध्ये. ही पाहू शकता, ही आहे मॉनेस्ट्री आहे ना. हाँ, क्या नाम है मॉनेस्ट्री? कॉमिंग मॉनेस्ट्री. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारची ही मॉनेस्ट्री पाहू शकताय. म्युझियम पण आहे इथं. म्युझियमला 50 रुपये तिकीट आहे. अशा प्रकारची ही कॉमिक मॉनेस्ट्री. आणि इकडं पाहिलं तर हे कॉमिक गाव आहे. ते गाव नाही मित्रांनो, ही मॉनेस्ट्री 15,500 फुटावर आहे आणि हे गाव पाहू शकताय 15,027 फुटावर. मित्रांनो, तर चला जाऊया आतमध्ये. तर कशी मॉनेस्ट्री पाहूया. एकदम छोटं गेट आहे येण्यासाठी, दगडाचं आहे इथं, पूर्ण बांधकाम केलेलं आहे. मित्रांनो, तर आतमध्ये आल्यानंतर ना अशा पेंटिंग वगैरे आहेत लावलेले. होय, पडलं असतो मी, अंधार आहे जरा, व्हिडिओ काढायच्या नादात. पाहू शकताय अशा प्रकारचे हे मॉनेस्ट्री आहे. मॉनेस्ट्रीमध्ये काय असतं तर अशा प्रकारचं मंदिर असतंय, मठ असतंय. हे बुद्ध धर्माचे जे महान लोक आहेत ते आहेत. आणि हे बुद्धाजींचं मूर्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती असतात. अशा प्रकारचं हे ठिकाणी ही आहे कॉमिक मॉनेस्ट्री. मित्रांनो, ही मॉनेस्ट्री पाहताय ना, ही 500 वर्ष जुनी मॉनेस्ट्री. आणि ही भारतातील सर्वात उंच मॉनेस्ट्री, जगातील नाही माहिती पण भारतातील सर्वात उंच मॉनेस्ट्री. 15,500 फुटावले मॉनेस्ट्री. आणि इथंच अशा प्रकारचे आहे, एकदम दगडात बांधकाम केलेले. तुम्ही आतमधनं पण मी तुम्हाला दाखवलं. हे पाहू शकताय वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंट. तर वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आपण. चाललो आहे आता. रेट मापात असला तरच खाईल मी, नाही तर काजामध्ये जाऊन जेवण करेल.
मित्रांनो, आपण कुठं जरी गेलो ना तर आपल्या गाडीभोवती लोक जमाच होतात. तुम्ही पाहू शकताय आता आपली गाडी लावलेली आहे, तिथं फोटो काढून घेतात लोक. तर पाहू शकताय लोकांना आश्चर्य होते की बाबा इतक्या उंचीवर ही गाडी कसं काय आली आणि महाराष्ट्रातनं घेऊन आलाय. मित्रांनो, तर मी आहे आता जगातील सर्वात उंच हॉटेलमध्ये. तुम्ही पाहू शकताय वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंट. मित्रांनो, मी आहे आता स्प्लिती व्हॅलीमध्ये आणि मी आहे कॉमिक व्हिलेज येथे. मित्रांनो, हे गाव नव्हे, जवळपास समुद्र सपाटीपासून 15,500 फुटा उंचीवर आहे आणि हे जो कॅफे आहे हा जगातील सर्वात उंच कॅफे आहे. तुम्ही इथं पण पाहू शकताय वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंट म्हणून आहे. तर मित्रांनो, तेथे आपण कॉफी पित आहे. मित्रांनो, जगातील सर्वात उंच रेस्टॉरंटमध्ये कॉफी पिण्याचा आनंद वेगळाच आहे. तर मित्रांनो, अशीच माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला, बाय बाय. मित्रांनो, जगातील सर्वात उंच रेस्टॉरंटमध्ये कॉफी पितोय. 90 रुपयाला कॉफी आहे. तर मित्रांनो, मी आहे आता कॉमिकमध्ये. तर आपले जे महाराष्ट्रातली कोल्हापूरची गँग होती त्यांनीच आपल्याला ही कॉफी घेऊन दिली होती. ते आपल्याबरोबर फोटो काढतात आपल्या गाडीबरोबर. मित्रांनो, तर अतिशय सुंदर असं ठिकाण आहे, पाहू शकताय. तिथं काय माहिती मठ आहे आणि हे मॉनेस्ट्रीलाच मठ म्हणतात. तर हे सर आपले मुंबईवरनं भेटलेत. काय म्हणताल सर? अतिशय सुंदर स्पॉट आहे, सर्वात उंच आहे हां आणि अतिशय याच्यात चांगलं आहे. फक्त ऑक्सिजनचा त्रास होतो. ओके 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 चांगलं स्पिटी व्हॅली बघण्यासारखी. ओके. मित्रांनो, तर इथं बोर्ड आहे वर्ल्ड हायेस्ट व्हिलेज. तर आपण खाली जाऊया जरा व्हिलेजमध्ये. मित्रांनो, मी आज पोचलेलो आहे जगातील सर्वात उंच मानवी वस्ती असणारं गाव, म्हणजे मी पोचलेलो आहे कॉमिक गावामध्ये. मित्रांनो, मी आहे आता हिमाचल प्रदेशमधील स्प्लिती व्हॅलीमध्ये आणि 15,030 फुटावर असणारं हे पाहू शकता हे कॉमिक गाव आहे. मित्रांनो, आणि तिथं कसा पोचलोय मी? मित्रांनो, मी बारामती महाराष्ट्रातनं MH नंबरची पॅशन प्रो गाडी घेऊन पोचलो आहे जगातील सर्वात उंच गाव. मित्रांनो, सकाळपासून आज प्रवास करतोय. मला फक्त 3च 2 व्हीलर गाड्या दिसल्या आणि 3 पण नव्हे, रॉयल इनफिल्डच्या गाड्या होत्या. बाकी सगळ्या ट्रॅव्हल्स मोठ्या मोठ्या कार होत्या. आणि तुमचा भाऊ जगातील सर्वात उंच गावामध्ये पॅशन प्रो गाडी घेऊन पोचलेला आहे. मित्रांनो, तर मित्रांनो, हे गाव पाहू शकता. हे गाव आहे सगळं टोटल असतील 10 घरं असतील, पण प्रत्येकाची घरं नाही स्लॅबची आणि 2 मजली घरं आहेत. मित्रांनो, आणि इथेच नाही जगातील सर्वात उंच मॉनेस्ट्री ती पाहू शकताय. 500 वर्ष जुनी कॉमिक मॉनेस्ट्री. आणि ही मॉनेस्ट्री ह्या गावापासून 500 फूट उंच आहे. म्हणजे 15,500 फुटावर ही मॉनेस्ट्री, 15,000 फुटावर हे गाव आहे. आणि मी उभा आहे साधारण 15,100 फुटावर आपली पॅशन प्रो गाडी घेऊन. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील एक मुलगा इतका धाडस करून फिरत आहे संपूर्ण भारत गहन निघून मला 101 दिवस झाला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय नाही करायचं, फक्त तुमच्या भावाचा हौसला वाढवण्यासाठी फॉलो करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ भारताच्या कुठल्या कोपऱ्यातनं पाहताय ते नक्की कमेंट करून सांगायचे. बोला हर हर महादेव. मित्रांनो, तर इथं बघा हे एक बोर्ड लागला, वेलकम टू द वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल व्हिलेज अँड द मॉनेस्ट्री कॉमिक्स स्प्लिटी हिमाचल प्रदेश. तर इथं आता माझा फोटो काढायला तर कोण नाही आहे, मी गाडीचा फोटो काढतो ह्या बोर्ड बरोबर. ओके, वर्ल्ड हायेस्ट कॅफेपाशी. आणि हे आपले सर भेटलेत. सर, आप कौन से गाँव से? हाँ, लांगजा से. ओके ओके. और आप? हाँ, सिक्किम से. कैसा लगता है आपको? अच्छा लगता है क्या इधर पहाड़ों में? बढ़िया. सर्दियों में तो बहुत मज़ा आता रहेगा आपको. में तो बर्फ पड़ता है ना, फिर मजा और मजा आएगा. कितने दिन बाद? सर्दियों में तो आप तो ये 2-2 हफ्ते नहाते ही नहीं रहेंगे. हाँ, ओके ओके. इधर बहुत ठंड है अभी, इतना तो कम लग रहा है. ये बेस्ट सीजन कौन सा है बर्फ देखने का? जनवरी फरवरी. हाँ, फरवरी बेस्ट है. ओके ओके. चलो, आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. तो आपण जे कॉमिक व्हिलेज आहे त्याला बाय बाय म्हणून आपण निघालोय आता खाली ह्याला हिक्किमला. तर चला, गेली होती आणि आता वरती आली, परत उलटी फिरली ही गाडी. तर आपण आता हिक्किमला जाणार आहे. खाली दिसते का गाव तुम्हाला? भेंडी इकडं तिकडं पाण्याची गोष्ट नाही आहे ही. आयला खाली गेलो असतो आता मी, लगेच वळ नाही तिथं.
इतक्या उंचावर ही मातीची डोंगरं दिसतात बघा, कसली माती, काळी माती दिसते इथं, सुपीक माती. जाण्यासाठी मेन रोड आहे ना असा ऑफ रोडिंग, म्हणजे कच्च्या रोडनी खाली जायचं आपल्याला. आता तिथनं साधारण 2 किलोमीटर खाली जायचं घाट उतरून. काय नाही, आता उतरूनच जायचं आहे. आपण 15,000 फुटावर होतो, आता आपण 14,000 फुटावर चाललो आहे. ओके चला मित्रांनो, तर अशा प्रकारचं हे घाट आहे. टू व्हीलरनी येत असाल तर त्या टाईमलाच ह्या साईडनी उतरा. चढायला अवघड आहे चढायला, कारण आपल्या गाडीला मोठी गाडी असल्यावर चढल काय अडचण नाही, पण माझ्यासारख्या गाडीला मोसम भेटणं खूप कठीण आहे. तर त्यामुळं डायरेक्ट मुंडी चढ आहे अशा पद्धतीचं आहे. ह्याच्यापेक्षा कॉमिकपेक्षा मोठं गाव दिसतं इथं, हिक्कीम. ती गाव पाहिलं कॉमिक, तिथं जवळपास नाही 6 महिने ह्याच्या आसपास बर्फच असतो. तर तिथल्या लोकांना विचारलं तुम्ही राहता कसं, ते म्हणे राहतो काय अडचण नाही बर्फात राहायला. पण रोड कसा असतो म्हणजे रोड 12 महिने ओपन असतो. ज्यावेळेस जास्त इथं हिवाळ्यात बर्फ क्लिअरिंग मशीन असते, मग ती रोज नाही तर आठवड्यात नाही 1 दिवस नाही जो बर्फ रोडवर आला आहे ना ती मशीन क्लिअर करत उडवत एका साईडला फेकत असते. आणि अशा प्रकारे म्हणजे रेग्युलर आम्ही रोज म्हणले येतही काजाला जाऊन येऊ शकतो, अशा प्रकारचा रोड असतो. तर चला आपण आलो आता हिक्कीम मित्रांनो. तर फायनली हिक्कीमला पोचलेलो आहे. आणि जी ही 3 गावं होती त्या 3 गावातलं सर्वात मोठं गाव हे हिक्कीम आहे. पाहू शकता इथं काही जुनी घरं पण आहे, काही नवीन घरं पण आहे, अशा प्रकारे आहेत. काही लोकांची घरं मातीची आहेत म्हणजे स्लॅब, काहींचं कॉन्क्रीटचं आहे, दिसते का तुम्हाला. पण प्रत्येकाच्या घरावर सोलर पॅनल आहे. लाईट तर आलेली दिसती पण लाईटचा भरोसा नसेल इथं, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी सोलर पॉईंट आहे. पाहू शकता सोलर युनिट प्रत्येकाने बसवलेलं आहे. हे हिक्कीम मेमरी पॉईंट अशा प्रकारचं हे बोर्ड आहे. वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. भाई मित्रांनो, तर फायनली आपण पोहोचलेलो आहे. पाहू शकताय आय लव्ह वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस. तर वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसला पोहोचलेलं आहे. उंचीच पाहू शकताय 14,567 फुटावर. इथं एक मेमरी पॉईंट म्हणून पॉईंट आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इथं नव्हे खाली जुनं पोस्ट ऑफिस होतं. तर ह्यांची घरं पाहू शकताय मित्रांनो, अशा प्रकारे घरं असतात घरावर. भाई ये जो ये किस लिए जलाने के लिए रखा होता है क्या? वो क्या बोलते हैं उसको? क्या जो खेत में निकला हुआ है उसको जो बोलते जो वो तो Okay. अभी उधर लगा है ना वो जो गेहूं का गेहूं का है क्या? वो किस लिए मतलब जलाने के लिए क्या सर्दियों में? खाने के लिए हमारा खाने और ओके ओके. तुम हमारा वो बनता है क्या हाँ उस हम अपने एक वो सत्तू बनता है क्या? वो बनाते हैं फिर वो ओके. घास उसको यूज करते हैं ना. मित्रांनो, तर इथं लाकडं दिसतात तुम्हाला. इथं लांब लांब पर्यंत एक भी झाड नाही दिसणार. ये लकड़ी किधर से लाई? लकड़ी तो हम उस जंगलों से अभी जो ये आगे है आपके सामने ये है किधर तो एक भी पेड़ नहीं दिख रहा है मेरे को इधर. यहाँ सारे ऐसे होते हैं ऐसी. नहीं नहीं, अभी ये लकड़ी है ये नीचे से खरीद के लाए क्या जंगलों से तोड़ के लाए? और सी ये वाले हाँ हाँ, ये तो हम वहाँ से लाए हैं कागज से खरीद के. खरीद के क्या? हाँ जी. और जो यहाँ ऊपर है वो एक वो होता है कांटा और ये कृष्ण के वो ओके ओके. वो जो पेड़ दिख रहा है वैसे वो ठीक आहे ठीक आहे. एक ठीक आहे. पेड़ है पूरे गांव में. हा हा. तर मित्रांनो, एकच झाड आहे अख्ख्या गावामध्ये, पाहू शकताय तुम्ही. आणि हे आहे हिक्कीम गाव मित्रांनो. तर इथं पाहू शकता वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसचा बोर्ड आहे. आणि इथं कसं आहे, इथं तुम्ही स्वतःचा फोटो काढून पण हे कार्ड नाही पोस्ट करू शकताय पोस्टाने. पण इथनं येत नाही पोस्ट असं म्हणतात. अशा प्रकारचं आहे इकडं आतमध्ये. बाई ओके, कोणच दिसा नाही. तर चला आपल्याला तर काय, आपण पोस्ट केलं तर करायला नाही तर नाही, पण काय नाही. चलो इन मेमरी ऑफ ओल्ड हिक्कीम पोस्ट ऑफिस. तर चला, ओल्ड पोस्ट ऑफिस होतं, नवीन पोस्ट ऑफिसकडे जाऊया. ह्यात मेमरी कमी, ह्यात नाही काढत आता. तिथं ओल्ड पोस्ट ऑफिस आहे, तिथं गेल्यावर दाखवतो तुम्हाला. मित्रांनो, तर फायनली पोचलो आहे आपण वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसला.
मित्रांनो अशा प्रकारचं आहे वर्ल्ड हाईएस्ट पोस्ट ऑफिस. क्या हुआ भाई? ऑल इंडिया परमिट के लिए नहीं लगता है. हाँ नहीं तो वही तो बोला मैं. ऑल इंडिया परमिट के है ना. ऑल इंडिया घूम रहा हूँ यार, किधर भी नहीं ले रहे. मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यातील दिवस आहे आज 101वा आणि मी आहे आता जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस. हे पाहू शकता हिक्कीमचं पोस्ट ऑफिस आहे इथे. आणि इथं आपल्या महाराष्ट्रातील हे सर भेटले. सरांनी मला ओळखलं म्हणे तुमचे व्हिडिओ पाहत असतो, तर सरांना भेटून खूप भारी वाटलं. इतक्या उंच 14,567 फुटावर आहे मी आत्ता आणि इथं आपली महाराष्ट्रातील माणसं भेटली. तर सर काय म्हणताल तुम्ही? बोला, कोण बोलणार? तुमच्याशी भेटून एकदम आम्हाला आनंद वाटला. महाराष्ट्रातल्या माणसाची भेटून इतक्या उंचावर भेट झाली, त्याचा खूप आनंद वाटला. आणि एवढ्या उंच महाराष्ट्रातलाच माणूस जाऊ शकतो. ऑल द बेस्ट. गाडीबद्दल बोला, काय म्हणताल तुम्ही? तुम्ही तुमच्या गाडीने आला, रस्ते कसे वाटले? ह्या गाडीने मी कसा आला असेल? खरंच किंमत आहे. तुम्हाला सॅल्यूट आहे या गाडीने प्रवास केला. ओके, मॉडिफिकेशन न करता मी बारामतीचा आहे. ओके. तर मित्रांनो या सगळ्यांना भेटून चांगलं वाटलं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. चला बाय बाय. बाय. 2 मिनिटं बोला आता परत. बोला परत. छान वाटलं पण भेटून. व्हिडिओ आम्ही नेहमी बघतो. ओके. आज इथं योग आला भेटणार त्यांचा. ओके. फॉलोअप करा साहेबांना. फॉलो करा. ओके, थँक्यू. आपण घ्यायचं होतं पण मित्रांनो तर ती एक आपल्या महाराष्ट्रातील गाडी होती, ही एक आपल्या महाराष्ट्रातील गाडी. हे पाहू शकता हे सगळे महाराष्ट्रातलेच आहेत आपले. आणि अशा प्रकारे हे आहे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस हिक्कीम. तर तुम्ही पाहू शकता इतकं मोठं पोस्ट आहे. आपल्या इथं गावात आपण किती एवढीशी पेटी पाहिली असती आणि इथं पाहू शकता ही किती मोठी पेटी. आणि इथं पाहिलं तर इथं 30 रुपयाचं कार्ड भेटतं, ते आपण पोस्ट करू शकतो. आणि हे आहे हिक्कीम गाव आणि इथं हे पोस्ट ऑफिस आहे. पाहू शकताय तुम्ही. अशा प्रकारे आपण पोचलो आहे पॅशन प्रो गाडीवर हे हिक्कीमच्या पोस्ट ऑफिसला. आता एक रील काढतो. मित्रांनो मी आज पोचलोय जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस हिक्कीम येथे. मित्रांनो 14,567 फुटावर हे पोस्ट ऑफिस आहे. मित्रांनो पाहू शकताय किती मोठी पेटी आहे पोस्ट ऑफिसची. आणि मित्रांनो मी इथं पोचलोय कसं, तर मित्रांनो मी पोचलोय बारामती महाराष्ट्रातील पॅशन प्रो गाडी घेऊन पोचलोय. आपल्या महाराष्ट्रातील MH नंबरची पॅशन प्रो गाडी घेऊन पोचलोय. मित्रांनो 14,567 फुटावर. मित्रांनो इथं नाही वे मी आज सकाळपासून प्रवास करतोय. मित्रांनो तर इथं नाही वे ज्या पण गाड्या येतात ना त्या सगळ्या हाय CCच्या येतात, म्हणजे 200+ CCच्या गाड्या येतात. मित्रांनो तिथं तुमचा भाऊ नव्हे 100 CCची पॅशन प्रो गाडी घेऊन आलेला आहे. मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही माझी गाडी पाहिलं ना तर तुम्ही माझ्याकडे पाहून हसाल माहिती आहे का मित्रांनो. तर ही गाडी पहा, हे पोस्ट ऑफिस पहा, ही गाडी पहा. ही आपली महाराष्ट्रातील गाडी. कोणतेही ह्याला मोडिफिकेशन नाही. बघा चपल्या कशा बांधल्यात, सामान एकदम साध्या पद्धतीने बांधलेलं आहे आणि आपल्या ताडपत्रीच्या कागदाने झाकून ठेवलेलं आहे. मित्रांनो इतक्या लांब तुमचा भाऊ अशा गाडीवर आलेला आहे. मित्रांनो तर तुमचा सपोर्ट नक्की दाखवा मित्रांनो आणि तुमच्या भावाला फॉलो करा मित्रांनो, कारण महाराष्ट्रातील माणूस इतका हिंमत करून इतक्या लांब येतोय. मित्रांनो खरं सांगायचं म्हणलं ना, हे असल्या गाड्या घेऊन नव्हे, इथं महिन्यात नाही 1 नाही तर 2च माणसं येत असतील, ते पण जे जिद्दी असतात ना तेच घेऊन येतात. नाही तर इथं नव्हे तुम्हाला 2 व्हीलर दिसणारच नाही इथं. मित्रांनो तर आपण तिथं गाडी लावली आणि तिथं पोस्ट ऑफिस आहे. इथं कार्ड घ्यायला आलेलो आहे आपण. तर 30 रुपयाला कार्ड आहे. तर तुम्ही पाहू शकताय. सर तर कुठलं घेऊ? वेगवेगळे फोटो आहेत तिथं, कुठलं घेऊ ते कळलं नाही मला. कुठलं घेऊ? यही दे दो स्प्लिट हेली पोस्ट ऑफिस वाला. एक ही और इनोलब भी दे दो इसका. तर मित्रांनो अशा प्रकारचं पत्र आहे. तर ते पत्र लिहायचे आता. तर PNB आलाय हातात, तर आपण लिहून ह्याच्यात टाकू इनोलपमध्ये. ओके चला बघूया पोचते का नाही आपल्या ॲड्रेसला. अशा प्रकारचं हे पोस्ट ऑफिस आहे आणि इथनं आता मी पत्र लिहितोय. मित्रांनो तर अशा प्रकारे एक कार्ड घेतलंय, एक इनोलप घेतलंय. हे पाहू शकता हे 30 रुपयाचं कार्ड आहे. हे इनोलप आहे आणि त्याला हे स्टिकर घेतलेलं आहे. असे म्हणून 50 रुपये झालेत. 500 रुपयाची नोट होती, 500 दिलेत आता. आहे 50 देतो. ओके तर अशा प्रकारे आपलं झालंय. आता पत्र लिहितो आणि पाठवूया आपण ॲड्रेसला. पैसे पण घेतलेले आहेत. मित्रांनो तर फायनली आपल्या हातात आलेलं आहे. हे पाहू शकता हे 30 रुपयाचं, हे 10 रुपयाचं आणि हे 10 रुपयाचं, असं 50 रुपयाचं घेतलेलं आहे. तर आपण आता पत्र लिहायला सुरुवात करूया मित्रांनो. तर पहिलं ॲड्रेस लिहूया. ॲड्रेस लिहितोय मी घरचा, आमच्या दुकानाचा ॲड्रेस लिहितोय. आशिष ऑटोमोबाईल. अरे पहिली गलती कळली मी नाही. बस. मित्रांनो तर फायनली पत्र नाही दाखवत.
मित्रांनो तर फायनली पत्र लिहून झालेलं आहे मित्रांनो. एक फुल लिहिलेलं आहे मित्रांनो. थोडक्यात तुम्हाला दाखवतो, सुरुवात सांगतो, बाकीचं घरी पत्र पोचल्यानंतर ना सांगतो. प्रिय आई आबा, मी आत्ता आहे हिमाचल प्रदेशमध्ये. आणि आज मी पोचलो आहे जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस हिक्किम, स्पिटी व्हॅली, हिमाचल प्रदेशमध्ये. माझ्या प्रवासाचा हा 101वा दिवस आहे. अशी मी सुरुवात केली मित्रांनो. असं मी पत्र लिहिलं आहे पूर्ण. तर मित्रांनो हे पत्र घरी आल्यानंतर मी तुम्हाला हे वाचून दाखवल, नाही तर घरी पोचल्यानंतर काय ना ते मला फोटो पाठवतील, मग मी त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ करून पाठवल. आता किती दिवसात जाते हे काही माहीत नाही आहे मित्रांनो. तर आता अशा प्रकारे मी काय केलं आहे, आपण काय लिहिलं आहे ते लोकांना कळू नाही त्यासाठी नाही वे हे युनोलोप घेतलं आहे. 20 रुपये एक्स्ट्रा खर्च केल्यात आणि पत्र आता पोस्ट करतोय. अशा प्रकारे पत्र आहे आणि अशा प्रकारे हे पत्र ह्याच्यात टाकतो एनोलोपमध्ये गया अशा प्रकारे. आणि ह्याला आता गम लावून टाकतो म्हणजे कोणाला कळणार नाही. सर ये पैक करो, इसको गम लगा नाही का था, खाना खा रहे आप, खा लो का. तर गम लावूया आणि मग पोस्ट करूया, रील काढू त्याची पण एक. मित्रांनो तर आपण आत्ता हिक्किमपाशी आहे आणि इथे एकदम क्यूट मुलगी भेटली. बेटा तुम्हाला नाम क्या है? नाम बताओ. हां त्याचा मूड नाही आहे, तर झेंड्याबरोबर आपल्या खेळत होती ती. तर अशा प्रकारे वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिस आहे. तर इथनं एक फोटो काढूया आपण. मित्रांनो मी आहे आता जगातील सगळ्यात उंच पोस्ट ऑफिसमध्ये. तर मित्रांनो तिथनं एक मी घरी पत्र लिहिलेलं आहे हे अशा प्रकारचं आणि हे पत्र पोस्ट करतोय. 30 रुपयाचं पत्र घेऊन मी इथनं पोस्ट करतोय. हे पाहू शकताय जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस 14,567 फुटावर. आणि आता काळा दिसत असेल मी. आणि आपण आलेलो आहे पॅशन प्रो गाडीवर बारामती महाराष्ट्रातनं. तो तुम्ही पाहू शकता EMH नंबरची पॅशन प्रो गाडी. आणि आता मी हे पत्र पोस्ट करत आहे. हे पाहू शकताय डब्बाच किती मोठा आहे ह्या वर्ल्ड हायेस्ट पोस्ट ऑफिसचा. तर मित्रांनो इथनं पत्र टाकत आहे मी. ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं पत्र पोस्ट झालेलं आहे. किती दिवसांनी घरी येतं आहे काय माहिती, घरी आल्यावर पण तुम्हाला व्हिडिओ करून दाखवल मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही देखील इथं कधी आला, आता पळत आलो, धाप लागली. 14,567 फूट उंचीवर आहे मित्रांनो. इथं एक झाड पाहायला भेटणार नाही तुम्हाला. अख्ख्या गावात एक झाड आहे, ती तुम्हाला मगाशी दाखवलंच. दम लागला इथं, ऑक्सिजन कमी. अशा प्रकारे तुमचा भाऊ पॅशन प्रो गाडीवर इतक्या लांब आलेला आहे मित्रांनो. तर मराठी माणसाला सपोर्ट करा यार. असे फालतू व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही किती पण वेळ वाया घालवता. एका मराठी माणसाला सपोर्ट करा आणि त्याला पण थोडं आयुष्यात पुढं जाऊ द्या. 101 दिवस झालं मी घरनं निघालेलो ऑल इंडिया ट्रिपसाठी. आणि आता आहे मी स्पिटी व्हॅली हिमाचल प्रदेशमधील हिक्किम येथे. फायनली मित्रांनो फायनली पत्र पोस्ट केलेलं आहे आणि आता आपण निघतोय खाली. सर यू कॅन कम इन माय ब्लॉग, आय मेक ब्लॉग्स फॉर यूट्यूब. वेअर आर यू फ्रॉम सर? इटली. नाईस टू मीट यू सर. तर मित्रांनो आता जगातील सर्वात उंच, दिस इज द हायेस्ट पोस्ट ऑफिस इन द वर्ल्ड. वेअर यू पोस्ट द लेटर? Please, Dami, can you translate? Where he placed letter? Italy. Yeah. You place letter here from Italy. तर मित्रांनो यांनी इटलीत लेटर पाठवलं. नाईस टू मीट यू सर. Nice to meet you दिस too. इज माय बाईक अँड आय एम ट्रॅव्हलिंग फ्रॉम मुंबई महाराष्ट्र. Very nice. फ्रॉम दॅट बाईक. तर मित्रांनो चला या सगळ्यांना भेटून भारी वाटलं. आता आपण जाऊया खालच्या दिशेने. मित्रांनो तर फायनली आता खाली निघतो इथनं. ओके 50 रुपये पत्र पाठवलंय. आता लय चुकीचं माझी शुद्ध लेखन नाही आहे, चुकीच्या ह्याच्यात लिहिलं आहे मी. तर ठीक आहे चलो. तर आता पुन्हा आपल्याला ऑफ रोडिंग करून खाली उतरायचे. आपण आलो होतो 9:30ला निघालो होतो, आता 2 वाजले. हाँ पैसन से हाँ भाई भाई चैनल का नाम ले लो भाई का. हाँ ये इधर इंस्टाग्राम फेसबुक का है. ये डालेंगे तो 3 तरफ आ जाएगा. ओके आप कहाँ से? हम तो लखनऊ से, उत्तर प्रदेश. ओके मित्रांनो आता इतका घाण
इन्सिडेंट झाला ना, मी बॅगावर मित्रांनो इतका घाण इन्सिडेंट झाला ना आता. मी आत्ता बॅग बांधत होतो आणि ताकद लावली, गाडी ढाळाला लागली ना या दरीकडंच पळायला. व्हायला कशी बशी आवायली मी, झटक्यात उचलो काय. मित्रांनो आत्ताच्या आत्ता तिसऱ्यांदा बॅग सुटली, डबल गाठत मारतो आता. मित्रांनो तरी म्हणलं मित्रांनो आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि त्यामध्ये ही बॅगनी मला माझं जीणं मुश्किल केलं आहे. चला आता परत बांधायला लागेल ह्या बॅगला, लई जागेवर पडली. आता ही बॅगच बदलून टाकतो. आता पहिलं खाली गेलं की बॅग घेतो नवीन. मित्रांनो तुमच्याकडे 30 सेकंद वेळ असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो मी महाराष्ट्रातील एक मुलगा स्वप्नील देवडे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असं काम करत आहे. मित्रांनो मी मागील 101 दिवसापासून घरनं निघालो, 1 मेला निघालोय मित्रांनो. आणि मित्रांनो मी पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा करत आहे. 101 दिवसामध्ये मी 10 राज्य आणि 12,000 किलोमीटरचा प्रवास करत आहे. मित्रांनो संपूर्ण भारत फिरतोय म्हणजे फक्त प्रत्येक राज्याला टच करून निघत नाही मित्रांनो. मी संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्यातील माहिती घेत आहे मित्रांनो. आणि तुमचा हा महाराष्ट्रातील मुलगा कुठल्या गाडीवर प्रवास करत आहे, तो पॅशन प्रो गाडीवर प्रवास करत आहे. पाहू शकता MH42 महाराष्ट्रातली गाडी आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुमच्या महाराष्ट्रातील मुलाला सपोर्ट नाही करणार का तुम्ही? हे पाहू शकताय एकदम साध्या पद्धतीने सामान वगैरे बांधलेलं आहे मित्रांनो आणि आपण प्रवास करत आहे मित्रांनो. तर आपल्या मराठी मुलाला सपोर्ट नक्की दाखवा मित्रांनो. इतक्या लांब प्रवास करणं ते पण पॅशन प्रो गाडीवर सोपं नाही आहे. आता मी आहे हिमाचल प्रदेशमधील स्प्लिती व्हॅलीमध्ये. तुम्ही पाहू शकता इकडं पहा असे सगळे कच्चे रोड आहे आणि तुम्हाला एक पण झाड दिसणार नाही. तर तुम्ही लांबपर्यंत मी सगळीकडे दाखवतोय, इथं एक पण झाड नाही आहे, ऑक्सिजनची कमी आहे. आणि अशामध्ये तुमचा भाऊ प्रवास करत आहे. तर फॉलो नक्की करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. मराठी माणसाला थोडा सपोर्ट द्या, अजून ऊर्जा येते की असंच महाराष्ट्राचं नाव रोशन करण्याची. चला बाय बाय मित्रांनो. तर ह्यामुळं मला धडधडीचा प्रवास नको वाटतो. त्यात मेमरी नाही आहे, एक तर काय स्ट्रगल आहे भाऊ. प्रत्येक 5-5 मिनिटाला ती बॅग सुटती. आता सगळं नियोजन ओकेच लावतो. आज हे तर गेलं पहिलं जेवण करतो, मग जे करायचे काम ते करतो आणि मग मुक्कामाच्या ठिकाणी पोचतो. आज अशा आहे. तर चला तर काय गाव दिसतंय काजा गावाचा पूर्ण व्ह्यू येतो इथनं. अशा पद्धतीचं दिसलं का तुम्हाला? पुढं जाऊन दाखवतो जरा, इथनं क्लिअर येईल अशा प्रकारचा व्ह्यू. तर इथनं काजा गावाचा व्ह्यू 1 नंबर येतोय. कसला जबरदस्त व्ह्यू येतोय, दिसलं का तुम्हाला हे काजा गाव? आणि आपण खालनं हा डोंगर पाहत होतो. मित्रांनो मी आहे आता स्प्लिती व्हॅलीमध्ये आणि स्प्लिती व्हॅलीमध्ये आपण आत्ता गेलो होतो जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस पाहण्यासाठी. मित्रांनो तिकडून खाली येताना एकदम डेंजर असा रोड आहे. इथनं काजा सिटीचा पूर्ण व्ह्यू येतो. हे दिसतंय का? या की काजा सिटी. आणि इकडं पाहिलं ना तर 1000-2000 फूट खोल दरी असेल मित्रांनो. आणि ह्या दरीच्या भोवती आपल्याला खाली उतरायचे. हे पाहू शकता, हे असाच इथनं रोड असा फिरून तिकडं जाणार आहे. आणि अशा पद्धतीने एकदम खतरनाक आहे भाऊ. मला इथनं पाहिलं पण चक्कर येते. मी गाडीवरून उतरलो पण नाही, गाडी आहे असाच व्हिडिओ काढतोय. म्हणलं गाडी स्टँडला लावली, बिडाकली तर डायरेक्ट 1000 फूट खोलच आहे भाऊ. अशा पद्धतीने पाहू शकताय तुम्ही. हे आहे काजा सिटी. दिसलं का तुम्हाला? हिक्कीमकडून तुम्ही ऑफ रोडिंगवाल्या रोडने आला ना तर मित्रांनो हे तुम्हाला व्ह्यू पाहायला भेटतो. तर चला तुम्हाला कसा वाटला व्ह्यू कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या भावाला फॉलो करा अशीच माहिती जाणण्यासाठी. मित्रांनो मी आज अशा रोडवर प्रवास करत आहे. एक तरफ है मौत और दूसरी तरफ है जिंदगी. तर मित्रांनो या साईडला पाहिलं तर 1000 फूट खोल दरी आहे. आता मला त्या साईडनी चालायला पण भीती वाटते कारण चक्कर येते, इतकं खोल आहे. आणि इथनं काजा शहराचा व्ह्यू येतो. मी त्याचा फोटो दाखवलं तुम्हाला ह्याच्यावरती, इतका सुंदर. पण ते तिथं मी सेफली थांबलो होतो. तिथं लय अनसेफ आहे. त्यामुळं आपण आता तुम्हाला इथनं दाखवतो एक झलक. इथं बघा किती खोल दरी आणि तिकडं खाली काजा शहर आहे. इच्छा ते चक्कर यायची. तर चला मित्रांनो एवढ्या खतरनाक रोडने आपण प्रवास करत आहे मित्रांनो. तर इथनं जाऊ
चलो फायनली ऑफ रोडिंगवाला रस्ता, खराब रस्ता सोडून आपण वरती म्हणजे डांबरी दिसली आपल्याला. पूर्ण 10च्या स्पीडने आलो आहे. स्पीड वाढवलं की बॅग पडती, बॅग निसटती, त्यासाठी पूर्ण सगळं 10च्या स्पीडने आलो आहे आता. आणि आता काजामध्येच जाऊया डायरेक्ट. मित्रांनो, तर फायनली आपण पुन्हा एकदा काजामध्ये आलेलो आहे. तर आता खायचं नियोजन बघावं काय ते. त्याच्या अगोदर आपल्याला गाडीचं बी काम करून घेऊया. चौधरी तिथे शुद्ध शाकाहारी ढाबा आहे का? चालू. मित्रांनो, तर काजामध्ये पोचलेलो आहे आणि एक धाबा भेटला होता, चौधरी धाबा म्हणून. तर तिथं शेवभाजी बनवायला सांगितली यांना. तर इथं पंजाबी ही होती शेफ, तर त्यांनी बनवली पण शेवभाजी. अशा प्रकारची शेवभाजी आलेली, शेवभाजी आणि रोट्या अशा प्रकारे. आता जेवण करतोय आपण ह्याच्यामध्ये, काजामध्ये. एक गॅरेज आहे, गॅरेजला आलोय. कोण दिसत नाही इथं. मित्रांनो, तर लय ऊन आहे इकडं काजामध्ये. वरती एकदम थंड होतं, इकडे खाली आल्यावर ऊन आहे. तर आता आलोय गाडीची चेन आवळायची आणि चेन आवळून मग आपल्याला ऑइल वगैरे करायचे आणि बॅग वगैरे बदलायचे, सामान घ्यायचे, ब्रेक आवळायचे, बघूया काय करायचं. मित्रांनो, तो ऑइल वगैरे करून घेतलंय चेनला, ब्रेक पण टाईट करून घेतलाय. ही गाडी आता काढायचंच अवघड आहे. थँक्यू ब्रो. मित्रांनो, काजामध्ये पेट्रोल टाकायला आलेलो आहे. तर पाहू शकताय 100 रुपये लिटर पेट्रोल आहे इथं. आणि चला टाकूया पेट्रोल. कॅमेराचं मेमरी फुल झाली. मित्रांनो, तर अख्खं मार्केट धुंडाळलं, तेव्हा कुठं ऑटोमोबाईलचं दुकान नाही दिसलं. तर आता म्हणे कपड्याच्या दुकानात भेटल. तर कपड्याच्या दुकानामध्ये बघूया. तर काय इथंच लटकावलं की ऑक्टोपस या. ओके, भेटलं. मित्रांनो, तर भेटलं ऑक्टोपस आपल्याला. तर किती रुपयाला आहे बघूया पहिलं तर. हां, एक 100 रुपयाला म्हणते. तर किती रुपयाला बघूया. कितने को है भाई? 100 रुपीज़ को. ओके, तर मित्रांनो 100 रुपयाला आहे. तर ही घेतो. ओके, कम नाही होगा. मित्रांनो, तर फायनली ऑक्टोपस भेटलेले आणि बॅग पण भेटलेले. नहीं ये अपना सादा चाहिए, एकदम कम प्राइस वाला. मेरे को क्या पीठ पे लगा के नहीं घूमना सर, वो उधर ही बांधा पड़ा रहेगा ऐसा ही. मित्रांनो, तो दोन्ही काम एकाच जागेवर झाले. बॅग पण भेटले आणि ऑक्टोपस पण भेटला. अशा प्रकारचा मार्केटचा रोड आहे. दोन्ही साईडनी मध्येच ड्रेनेज लाईन गेलेली आणि त्याच्यावर ड्रेनेज लाईन पण नाही दिसत, पावसाचं पाण्याचंच आहे. चला जाऊया आपल्या थांबायच्या जागेवर. मित्रांनो, आजचा मुक्काम पण आपला काजामध्येच आहे. पाहू शकता अशा प्रकारे गाडी लावली आणि इथंच थांबलेलो आहे. तर आज आपण या डोंगराच्या वरच्या भागात जाऊन आलो. तर आपण व्हिडिओ कुठनं काढला होता ते तुम्हाला दाखवतो. हे दिसतंय का कॉन्क्रीटचं? तर इथनं आपण ह्याचा व्हिडिओ काढला होता, काजा शहराचा. अशा प्रकारच्या ठिकाणी. तर आता जातो व्हिडिओ ह्याच्यात आपलं टेंटमध्ये झोपतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईट नाही त्यामुळे इथं जनरेटर लावला आहे.